नाव या ठिकाणी क्वेश्चन दिला इव्हॅल्युएट अल्फा इज इक्वल टू 1 प्लस आय, बीटा इज इक्वल टू 1 मायनस आय, and cot theta is equal to x plus 1. Prove that x plus alpha raised to n minus x plus beta raised to n is equal to alpha minus beta into sin n theta into cosec raised to n theta. आता सुरुवातीला गिवन काय काय दिलंय त्याच्यावर फोकस करा. गिवन दिलंय आपल्याला अल्फा दॅट इज 1 प्लस आय, बीटा दिलेला आहे 1 मायनस आय. हे तर समजलं की अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू, पण कॉट थीटाचं काय घेणं देणं होतं, खबर दिलाय काय माहिती. कॉट थीटा इज इक्वल टू एक्स प्लस 1 किंवा याच्या उलट पण म्हणू शकतात की एक्स प्लस 1 म्हणजेच काय, कॉट थीटा. तिला खबर आहे, बघू आता LHS आपण कन्सिडर करू आणि बघू काय होतं. कन्सिडर LHS. LHS काय दिले, एक्स प्लस अल्फा रेस टू एन मायनस एक्स प्लस बीटा रेस टू एन. आपल्याकडे अल्फाची व्हॅल्यू आहे ती पुट करून घेऊ, सिमिलरली बीटाची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे ती पुट करून घेऊ. एक्स म्हणजे काय 1 प्लस सॉरी एक्स, अल्फा म्हणजेच 1 प्लस आय मायनस एक्स, बीटा म्हणजे दोघी सेम वाटतंय, ओनली प्लस मायनस दिसतंय ना, काय रेस टू एन इथे लिहायला पाहिजे, सॉरी अँड थँक्यू. अजून पण हे आपल्याला डिमोर्स अप्लाय करायचं असलं तर कॉस साइन काहीतरी आलं पाहिजे, असं तर नाही सांगणार ना. आहे ठीक आहे, प्लस आहे मायनस आहे, काय करणार. कॉस थिटा साइन थिटा काहीतरी आलं पाहिजे. एक्स प्लस 1 यस करेक्ट, म्हणून तो दिलाय, समजलं. म्हणून मुद्दाम सांगितलं होतं की एक्स प्लस 1 म्हणजे कॉट थिटा आहे. तो कॉट थिटा प्लस आय रेस टू एन मायनस कॉट थिटा मायनस आय रेस टू एन. आता कॉट थिटावर काम होईल का आपल्याला, नाही, कॉस आणि साइनच पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे कॉट काय असतो, कॉस अपॉन साइन, का साइन अपॉन कॉस, नाही ना, शुअर आहे ना, मायनस कॉस थीटा अपॉन साइन थीटा मायनस आय रेस टू एन. पण तो फॉर्मॅट आठवतो का, कॉस प्लस आय साइन थीटा किंवा कॉस प्लस मायनस आय साइन. काय करा, बेस इक्वल करून घ्या. काय मग कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, काय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे अशा अपॉनला काय 1, तर कॉस थीटा इंटू 1 प्लस आय इंटू साइन थीटा, आणि दोघांचा कॉमन बेस काय आला, साइन थीटा रेस टू एन. साइन थीटा सेम इथं पण होईल, ओनली इथं काय होईल, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा अपॉन साइन थीटा रेस टू एन. आज काही होत नाहीये, चल ठीक आहे. आता कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन, पॉवर मी सेपरेट सेपरेट करून घेतो. अपॉनला काय राहिला, साइन रेस टू एन थीटा, साइन थीटाची पॉवर एन आहे, तर साइन थीटा ची पॉवर एन असेल तर तुम्ही त्याला असं लिहा किंवा साइन रेस टू एन थीटा असं लिहा, दोघी सेम आहेत. पण त्याला तुम्ही
साइन थिटा रेस टू एन असं नाही लिहू शकत. रिमेंबर दॅट पॉइंट. मायनस मायनस आहे ब्रॅकेट मध्ये लिहा. कॉस थिटा मायनस आय साइन थिटा रेस टू एन अपॉन साइन एन रेस टू एन थिटा. ओके, हे मॅच होत आहे. आन्सर हा कॉमन बेस आहे, बाहेर घेऊन घेऊ बाहेर, नो प्रॉब्लेम. 1 अपॉन साइन रेस टू एन थिटा. हवं तुम्ही एक करू शकतात कॉमन घ्यायच्या अगोदर. डेमॉर सप्लाय होतोय का? हे सप्लाय होतोय कुठे? कुठे अप्लाय होतोय? चला ठीक आहे, नाही समजलं बघा. कॉस थिटा प्लस आय साइन थिटा दिसतोय किंवा इथं त्याची पॉवर एन आहे, तिथे अप्लाय होतोय. कसा अप्लाय होतो? कॉस या थिटाला या पॉवरने मल्टिप्लाय करा, काय होईल? एन थिटा प्लस इंटू याचं साइन प्लस, म्हणजे इथं काय येईल? प्लस. आणि सेम इथं आय साइन एन थिटा अपॉन साइन रेस टू एन थिटा मायनस इन ब्रॅकेट विसरू नका, हे मायनस आल्यामुळे. आता काय होईल? सेम डेमॉर्स अप्लाय करा. कसं येईल? कॉस एन थिटा मायनस साइन एन थिटा अपॉन साइन रेस टू एन थिटा. मॅच होतंय का? पण आपला आन्सर कुठे? साइन एन थिटा साइन रेस टू एन थिटा, दोघी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बघू ते जे होईल ते. 1 अपॉन साइन रेस टू एन थिटा ब्रॅकेट मध्ये आता कॉमन कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा मायनस ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरू नका, नाही तर बराच घोड होऊन जाईल. साइन एन थिटा मायनस आय साइन थिटा साइन एन थिटा. ठीक आहे, मॅच होते काही. 1 अपॉन साइन रेस टू एन थीटा कॉस एन थीटा प्लस आई साइन एन थीटा. Yes, correct. Plus into minus, minus cos n theta. Minus minus plus I sin n theta. तो काय होईल आता? कॉस आणि कॉस कट होईल या ठिकाणी. या ठिकाणी काय येईल मग? आय प्लस आय 2i साइन n थीटा अपॉन साइन रेस टू n थीटा. जे प्रूव्ह करायचं त्याच्यासोबत कुठं कुठं काय काय मॅच होत आहे एवढंच मॅच होत आहे. कोसेक कोसेक येस करेक्ट. काय करणार? 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच कोसेक थिटा. मग याची पॉवर एन आहे तर कोसेकची पॉवर एन येईल. 2i साइन एन थिटा इंटू कोसेक रेस टू एन थिटा. हे पण मॅच होऊन गेलं. अल्फा मायनस बीटा करून बघायचा का? म्हणजे तो 2i आला तर होऊन जाईल मॅच. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करून बघू. मी परत लिहून घेतो. हा, कन्सिडर 2i आला, 2i जे अल्फा मायनस बीटा आला तर मॅच होऊन जाईल बघ. अल्फा मायनस
बीटा. तो अल्फाची व्हॅल्यू काय आहे? 1 प्लस आय. मायनस आहे ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरू नका, नाही तर सर्व घोळ होईल. तो 1 प्लस आय प्लस मायनस -1 मायनस मायनस प्लस आय. काय होईल? +1 -1 get cancel. I plus I 2i. हाँ. तो 2i is equal to अल्फा मायनस बीटा. म्हणजे अल्फा मायनस बीटाचा आन्सर 2i, म्हणजे 2i चा आन्सर. नाव इथं 2i ऐवजी काय लिहू शकतो आपण? अल्फा मायनस बीटा साइन n थीटा into cos x raised to n theta, which is equal to RHS. आणि आपण शेवटची लाईन लिहितो सॅटिस्फॅक्शन साठी हॅन्स प्रूफ. हा सॅटिस्फॅक्शन मिळते लाईन लिहिल्यावर. या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, इफ x plus 1 by x is equal to 2 cos theta, then prove that x raised to r plus 1 upon x raised to r is equal to 2 cos r theta. कुठेतरी असं वाटतं ना डिमोर्स थेरम यूज केल्यासारखं. कॉस थिटाला आर जोडलाय. ठीक आहे, बघू काहीतरी कॅन्सल होत असेल मे बी. बघू तसं काय होत. सर्वात महत्वाचा पॉइंट काय, गिवन जे त्याच्यावर आपण फोकस करू. गिवन काय? x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 2 कॉस थिटा. आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, तेव्हा तो x रेस टू r पण काढता येईल किंवा 1 अपॉन x रेस टू r काढता येईल. मग x ची व्हॅल्यू कशी काढणार? x ची व्हॅल्यू काढणं महत्वाचं आहे. तो x ने मल्टिप्लाय करून घ्या. काय होईल? x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू 2 कॉस थीटा. x तिकडे घ्या. x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2 कॉस थीटा इंटू x. मुद्दाम तसं लिहिलं मी. सर्व एका बाजूला घ्या. x स्क्वेअर -2 cos थीटा इंटू x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता करता येईल का? हा प्लस आहे तर इकडे त्यांना मायनस होईल ना. हा 1 मिनिट. तर आन्सर इथं मल्टिप्लायला असं ना. नाही ही पूर्ण टर्म कन्सिडर कर. एक तीच आहे ना, म्हणून तो प्लसचा मायनस होईल. समजला पॉइंट? हा. आता आठवलं काय? सॉल्व कसं करता येईल? एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याचे रूट कसं काढतात x ची व्हॅल्यू? माहित आहे जनरल फॉर्म्युला, मायनस बी प्लस मायनस अंडर द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ए काय असतो? कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. बी काय असतो? आणि सी काय असतो? कॉन्स्टंट किंवा विदाउट एक्स. तर या ठिकाणी आता डायरेक्टली आपण एक्स ची व्हॅल्यू काढणार आहे, किंवा मी असं लिहून देतो हियर, किंवा यू मे से कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कंपेअर करा. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे ए काय दिलाय तिथं? 1. बी एक्सचा कोएफिशियंट एक्स सोडून जे काय आहे ते -2 cos थीटा and c is equal to +1 म्हणजे 1. आता इथं आपल्याला माहित आहे x ची व्हॅल्यू कशी काढतात? -b प्लस मायनस अंडर द रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a.
ही एक्स ची व्हॅल्यू. आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आणि कॅल्क्युलेशन करायचंय. मायनस बी ची व्हॅल्यू काय, -2 कॉस थिटा प्लस मायनस अंडर द रूट बी चा स्क्वेअर म्हणजेच -2 कॉस थिटाचा स्क्वेअर -4 AC. ए 1 आहे आणि सी पण 1 आहे अपॉन 2A. ए ची व्हॅल्यू पण 1 दिलेली आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट कॅल्क्युलेशन मध्ये? नाही, ठीक आहे. कोणताही प्रॉब्लेम असला डाऊट इथूसा का असेल ना विचारून घ्यायचं. नाव मायनस मायनस काय होईल, प्लस 2 कॉस थिटा प्लस मायनस अंडर द रूट. व्यवस्थित लक्ष द्या, मायनसचा स्क्वेअर आहे, मायनस नंबर आहे पण त्याची पॉवर इव्हन आहे, तर त्याचा आन्सर काय येईल, पॉझिटिव्ह येईल. तुम्ही म्हणाल लक्षात नाही राहिलं, काय करायचं, एवढा त्रास नाही घ्यायचा. कॅल्सी घ्यायचा ब्रॅकेट मध्ये -3 ब्रॅकेट स्क्वेअर, काय आन्सर येईल, प्लस. मग प्लस येणार, समजला पॉइंट. मग याचा आन्सर प्लस येईल. 2 चा स्क्वेअर 4 कॉस थिटाचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि हे -4 अपॉन 2 कॉस थिटा प्लस मायनस अंडर द रूट 4 कॉमन घ्या, कायला कॉस स्क्वेअर थिटा -1 अपॉन 2 कॉस थिटा प्लस मायनस, या 4 चा स्क्वेअर रूट काय तो +-2. आता पहिलेच दिलेला प्लस मायनस, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अंडर द रूट कॉस स्क्वेअर थिटा -1 अपॉन 2. काय आठवलं काय अंडर द रूट वाला साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे का तो, व्यवस्थित लक्ष सांगा. 2 cos थिटा प्लस -2. ऍक्च्युअली cos स्क्वेअर थिटा -1 नहीं है, 1 माइनस cos स्क्वेअर थीटा है. 1 माइनस cos नहीं, cos स्क्वेअर थीटा. अशा केस मध्ये मायनस कॉमन घ्या, 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. कुठून आले, मायनस कॉमन घेतल्यामुळे हा प्लसचा काय झाला मायनस, आणि हा मायनसचा काय होईल प्लस अपॉन 2 cos थिटा. 2 कॉमन घेऊन घ्या ना, कॅन्सल होऊन जाईल ना. मग 2 जर कॉमन घेतला, हा 2 कॉमन घेतला, इथं काय होईल cos थिटा प्लस मायनस अंडर द रूट मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस cos स्क्वेअर थिटा अपॉन 2. Now 2 get cancel. Cos theta plus minus under the root minus sin स्क्वेअर थिटा. व्यवस्थित ऑब्झर्व करायचे, पॉइंट महत्वाचा आहे. हे कुठून आलं समजलं ना, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. काहींच्या माइंड मध्ये आलं असेल सर तो 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला, तो 1 मायनस कॉस थिटाचा आहे, कॉस स्क्वेअर थिटाचा नाही येतो फॉर्म्युला. 1 प्लस कॉस टू थिटा 1 मायनस ची रिप्लेसमेंट. आता इथं काय होईल कॉस थिटा, काय होईल याचा आन्सर काय येईल, तर नाव लक्षात ठेवा. साइन स्क्वेअर थिटा पुढे काय मायनस दिलाय, अंडर द रूट मध्ये पूर्ण याचा मायनस साइन आहे, अशा वेळेस काय आन्सर येतं माहितीये का, आठवलं का, हा प्लस मायनस येईल आय
आणि साइन स्क्वेअर थिटाचा साइन थिटा. म्हणजे जर समजा √-4 आलं तर काय येईल त्याचं +-2 आणि हा आय किंवा पहिले आय लिहा नंतर 2 लिहा. हा पॉइंट जरा महत्वाचा होता त्याच्यात की आय आला पाहिजे. तर ही व्हॅल्यू आली x ची. आता आपल्याला काय पाहिजे त्याच्यानुसार x⁻r पाहिजे. x⁻r म्हणजे दोघं साईडला r पॉवर घ्यायची. इकडे पण घेतला तर इकडे पण घ्या. आणि आता काय होईल डी मोअर सप्लाय होईल. डी मोअर सप्लाय केल्यामुळे काय होईल इथं डी मोअर कसं सप्लाय होईल लक्षात ठेवा. कॉस आर थिटा व्यवस्थित लक्ष द्या. प्लस इंटू प्लस प्लस मायनस इंटू प्लस मायनस. रिमेंबर दिस पॉइंट. आय साइन आर थिटा. आता आपल्याला काढायचंय 1/x⁻r. हा पॉइंट व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे ऍक्च्युअली हा x⁻ काय झाला -r. x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय cos थिटा प्लस मायनस आय साइन थिटा ⁻r. व्यवस्थित लक्ष द्या. डी मोअर सप्लाय करतोय मी. आर ने इथं मल्टिप्लाय करा काय होईल हा cos r थिटा. व्यवस्थित लक्ष द्या. आता पॉइंट जरा महत्वाचा आहे. प्लस इंटू मायनस 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 इंटू मायनस प्लस. इथं सर्वात मेन पॉइंट आहे. आता आपल्याला दोघी व्हॅल्यू मिळाल्या त्यांची ऍडिशन करू कदाचित आन्सर मिळून जाईल. काय पाहिजे तर cos r थिटा पाहिजे. हे नकोय बघू दे जे काय असेल ते. हा पॉइंट क्लिअर झाला. महत्वाचा पॉइंट हा होता आय घेणं. बऱ्याचदा मिस्टेक इथं होते. दुसरं इथं आता तुम्हाला समजेल त्याची व्हॅल्यू काय होती. ते जर केलं नाही आन्सरच येणार नाही. नाव या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे किंवा जे दिलेलं आहे x⁻r + 1/x⁻r इज इक्वल टू x⁻r ची व्हॅल्यू काय cos r थिटा प्लस मायनस आय साइन r थिटा आणि x⁻r 1/x⁻r ची व्हॅल्यू प्लस cos r थिटा मायनस प्लस आय साइन r थिटा. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता हा पोर्शन आणि हा पोर्शन सेम आहे पण कॅन्सल होतील का केव्हा कॅन्सल होतात ते एक प्लस असेल आणि एक मायनस असेल. तर बघा इथं जेव्हा हा प्लस होता हे साइन त्याचा करस्पॉन्डिंग काय होता मायनस. आणि जर याचा तुम्ही घेतला मायनस तर त्यावेळेस याचा काय येईल प्लस. म्हणून ते कॅन्सल होत आहेत. म्हणून लिहिताना व्यवस्थित लिहाल कॅन्सल करताना पण. तो सेम आहे x + x 2x होतो म्हणजे 2 cos r थिटा. फायनली x⁻r + 1/x⁻r इज इक्वल टू 2 cos r थिटा. हॅन्स प्रूफ. आपण LHS RHS घेतलीच नाही ना याच्यात. या वेळेने त्याचा आन्सर येते